नमस्कार मंडळी, मी पर्णिका. तर दिवसाची सुरुवात पॅकिंग आणि आवराआवरी याने चालू झाली. कारण आता आम्ही निघालो आहोत मालवणहून रत्नागिरीला. तर येस, फायनली इथे आमचा हा प्रवास सुरू झालाय. तर माझी डिलिव्हरी झाल्यानंतर मी पहिले 2 महिने सासरीच होते. त्यानंतरचे आता हे 2 महिने माहेरी होते आणि आता परत सासरी जाण्याची वेळ आलेली आहे. तर हा जो रूट आहे मालवण ते रत्नागिरी, माझ्यासाठी काही वेगळा नाहीये. पण यावेळीचा प्रवास मात्र खरंच खूप स्पेशल आहे. कारण आमचं छोटंसं बाळ देखील सोबत आहे आणि बाळाचाही एवढ्या दिवसांनी असा लांबचा प्रवास होतोय, तर त्याची पण एक वेगळीच मजा आहे. तर तुम्ही बघू शकता हे आपले कोकणातील पूर्वीचे मस्त छोटेसे वळणावळणाचे रस्ते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मस्त हिरवीगार झाडी, मध्ये-मध्ये नारळांच्या बागा लागतात. मध्ये छोट्या-मोठ्या बाजारपेठा. तर असं बघून, हे सगळं निसर्ग सौंदर्य बघून डोळ्यांना एक मस्तच आनंद मिळतो. तर असे आता थोडेफारच पॅचेस आपल्याला बघायला मिळतात. कारण बऱ्याच ठिकाणी नवीन हायवेचे देखील काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर येस, असाच हा एक वेगळा असा प्रवास आहे आणि इमोशनल देखील तेवढंच व्हायला होतंय कारण एवढे दिवस आता माहेरची ऊब, ती माणसं, हे सगळं सोडून आता परत नवीन फेजमध्ये एंट्री करणार आहे. आणि ऑफकोर्स नवीन फेजची सुद्धा एक्साइटमेंट आहे. पण शेवटी अशा सगळ्या मिक्स फीलिंग्ज येतात. तर तसंच माझंही काही चालू आहे. तर तुमच्याही आयुष्यात असे काही प्रवास घडले असतील तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, नवीन हायवेमध्ये असे सावलीचे ठिकाण शोधणं म्हणजे एक मोठं चॅलेंजच आहे. आणि आम्हाला ऑलमोस्ट 2 तासाच्या ड्रायव्हिंगनंतर एक खारेपाटणच्या जवळपास हे एक ठिकाण मिळालं. तर आम्ही मस्तपैकी तिथे विश्रांती घेतली. जी काही जेवणं वगैरे होती तर ती आटपून घेतली आणि हो, पुढच्या प्रवासाला चालू लागलो. तर येस, प्रवासामध्ये काय आजूबाजूचे रस्ते बघणं, काही रँडम व्ह्यूज दिसतात, तर ते बघायचे, असं सगळं चालूच होतं. बाळाचं देखील तेच चालू होतं. मध्ये या विंडोमधून तिकडे बघायचं, मध्ये त्या साईडला बघायचं, मध्ये आमच्याशी खेळणं, मध्ये झोपा काढणं. तर हे सगळंच आम्ही पण एन्जॉय करत होतो. तर प्रवास असाच आमचा मस्तपैकी चालू होता आणि हळू अशी छोटी-मोठी गावं पार करत जसं राजापूर, लांजा असं करत आम्ही आमच्या फायनल डेस्टिनेशनच्या भरपूर जवळ येऊन पोहोचलो होतो. तर लोकं हो, तुमच्याही आयुष्यात असे काही वेगळे असे म्हणजे रेग्युलर रूटमधले प्रवास असतील, पण काहीतरी त्याच्यामागे वेगळं कारण असेल, असे प्रवास झालेच असतील ना, तर मला देखील ते म्हणजे ऐकायला आवडतील. तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि असं करत आम्ही आता ऑलमोस्ट रत्नागिरीमध्ये एंटर झालोय. तर आता आम्ही बऱ्यापैकी आमच्या घराच्या देखील जवळ आलोय. तर असा होता हा छोटासा ट्रॅव्हल व्लॉग. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि हो, असेच वेगवेगळे व्लॉग्स बघायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.